झी5 वर संपूर्ण एपिसोड फ्री मध्ये पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा। सर असं काय करताय तुम्ही? बघ जान्हवी, जे चांगलं आहे ते चांगलं आहे आणि आपल्याला जरी जमत नसलं ना तरी मान्य करण्याचा मोठेपणा हवा। मला चहा दिला होता पण तो हा नव्हे। हा हा काय झालंय काय जान्हवी तुला? अगं आपले सगळ्यात मोठे क्लायंट आहेत ते, मी त्यांना साहेब म्हणतो आणि त्यांनी तुला एकदा चहा ऑफर केला तर तू अरे तू रे ऐका ना, यांनी नव्हता दिला मला चहा। नव्हता? नाही, मला वाटलंच तुझा काहीतरी गोंधळ झाला असणार। गोखले साहेब स्वतः कसा करतील चहा? पण आमचे सर करतात। तुमचे साहेब म्हणजे तुमच्या वर कोणी साहेब आहेत? सर अहो असं काय करताय तुम्ही? यांचे बॉस माझे बॉस। सांगितलं ना तुम्हाला, चहा यांनी नव्हता दिला, त्यांच्या सरांनी। त्यांचे सर? पण जान्हवी, गोखले गृहोद्योगाचे हे सर्वे सर्व आहे असं म्हणायची पद्धत आहे फक्त। तुम्हाला नाही का सर्वे सर्व म्हणत या ब्रांचचे? नाही हो, कोणी म्हणत नाही। मीच एक दोनदा स्वतःला म्हणायचा प्रयत्न केला पण माझ्या वरिष्ठांनी तो प्रयत्न हाणून पाडला। पण माझे वरिष्ठ तसे नाहीयेत। बरोबर, तुमचे वरिष्ठ म्हणजे भागीरथी मॅडम, मध्ये त्यांचा नातूही येतो। तेच तर म्हणतोय मी। तुमचं काहीतरी कन्फ्युजन होतंय मिस्टर बोरकर। जान्हवी, अकाउंटंट जरी काम करत असला तरी मालकाची तशी इच्छा असावी लागते ना। काय झालंय काय तुला जान्हवी? लग्न मोडल्यामुळे तू अशी वेड्या वेड्यासारखी का वागायला लागलीस? खरं तर मला यांच्या समोर तुला काही बोलायचं नव्हतं, पण आता तू ह्यांना अकाउंटंट म्हणालीस म्हणून मला बोलावं लागतंय। तुम्हाला काय झालंय? तुला काय झालंय जान्हवी? अशी का वागतेस तू? एक मिनिट, तुम्ही शांत व्हा, बघू या इकडे। तुम्ही बसा, शांतपणे बसा, बघू इकडे। हो हो। काय झालंय? बसू, बसा 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 बस। काय हवंय? 3 डझन केळी आणि 4 किलो ऍपल ना? मी आणू? मी आणते। बर श्री, तू पण बस रे, मी चहाचं बघते। श्री? जान्हवी, श्री म्हणजे हे यांना? अहो चालेल, मला चालेल। म्हणजे तुम्हाला श्री म्हटलं तर चालेल? मग काय प्रश्नच मिटला। कसं काय चालेल? पण आता काय चालेल? जान्हवी, काय आरंभलेस तू? श्री काय? तर मी येते। श्री बस रे। अरे पुन्हा श्री? माफ करा जान्हवी, मला मुलीसारखी आहे, मी रोज अशी वागत नाही, पण काय तिचं जरा डोकं म्हणजे फिरलंय। काय लग्न मोडलंय ना तिचं, पण रोज तिच्या वतीने मी तुमची माफी मागतो हवं तर। मला तुमची मदत हवी। हो म्हणजे काय प्रश्नच नाही, हे माझं भाग्य आहे। बोला बोला बोला, काय मदत हवी बोला। जान्हवी नाही, मी तिच्या वतीने तुमची माफी मागतो। मी समजावीन तिला, तुम्ही गेल्यावर तिलाही कळेल तिची चूक। माझं जान्हवीवर प्रेम आहे। काय झालं? हे काय चालवलंयस तू? मी काय केलं? बेबी, आजवर मी तुला खूप समजून घेतलं। नेहमी तुझ्या कलानं घेते, पण याचा अर्थ असा नव्हे की तुला कुणाशीही कसंही वागण्याची मुभा आहे। अगं पण मी केलाय काय? इंदू, नर्मदा, शरयू, सरूही माझ्या मुलीसारख्या आहेत। मी आजवर मुली आणि सुनांमध्ये कधीही फरक केला नाहीये। आई, तुम्ही आम्हाला मुलीच मानता माहितीये, पण जाऊ द्या ना। तू शांत रहा इंदू। तुझ्या वहिन्यांचे नवरे त्यांच्या बरोबर नाहीत, ही त्यांची चूक नाहीये, हा त्यांनी घेतलेला निर्णय नाहीये। नर्मदाचा नवरा तिला सोडून गेला, इंदूचा अपघाती गेला, शरयूच्या नवऱ्याला मी घराबाहेर काढलंय आणि सरूचं अजून लग्नच झालेलं नाहीये। मग त्याचं काय? या घरात तू एकटीच अशी आहेस की जिचा नवरा तिच्या बरोबर नाही याला जबाबदार तूच आहेस। तू तुझ्या इच्छेनं स्वतःच्या नवऱ्याला सोडून इथं आलीयस। म्हणून तुला होणारा त्रास इतरांच्या पेक्षा कमी असं मला म्हणायचं नाहीये,
पण इंदू सारख्या हळव्या मनाच्या बाईला वैधव्यावरून बोलणं शहाणपणाचं नक्कीच नाही. काय म्हणताय काय गोखले साहेब, म्हणजे मला याची कल्पनाच नव्हती. वा 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 वा, फार छान झालं, फार छान झालं. म्हणजे आमच्या जान्हवीला तुमच्यासारखा सुयोग्य जोडीदार मिळाला ना तर सोन्याहून पिवळं झालं म्हणायचं. शंकर साहेब, पण हे तिला कळू देऊ नका की मी अकाउंटंट नाहीये म्हणून. कळू काय का का आपण का अहो, तिला ते आवडणार नाही ना. पण का म्हणजे मालक आहे असं सांगून अकाउंटंट असेल तर त्यात वाईट वाटण्यासारखं आहे, पण अकाउंटंट आहे असं सांगून समजा मालक असेल तर त्यात वाईट वाटण्यासारखं काय? म्हणजे आनंदच व्हायला पाहिजे ना का? अहो, पण ते जान्हवीला आवडणार नाही ना. आणि तुम्हाला काय आता ते वेगळं सांगायला नको. आणि मुळात इथे मुद्दा हुद्द्याचा नाहीच आहे, इथे मुद्दा आहे खोटारडेपणाचा. आणि मी त्याच्याशी खोटं बोललोय हे जर तिला कळलं ना तर तिला फार वाईट वाटेल हो, नाही का? आणि म्हणजे या अशा सिच्युएशन मध्ये तिला हे कळणं बरोबर नाही, हो की नाही? आणि मी सांगेन ना तिला, स्वतः सांगेन, एकदा तिला विश्वासात घेऊन नीट सांगेन, पण माझ्याकडून कळलेलंच बरं. हो, म्हणजे माझ्याकडून तिला कळणार नाही, तुम्ही निश्चिंत राहा. तुम्हाला सांगतो गोखले साहेब, आमची जान्हवी म्हणजे लाखात एक मुलगी आहे. अतिशय हुशार, अतिशय चांगली, अतिशय समंजस. मुख्य म्हणजे स्वतःच्या डोक्याने विचार करणारी आणि स्वतःच्या निर्णयावर ठाम असणारी. म्हणजे आता हे तिने तिचं लग्न ठरवलं होतं ना, त्यामागे सुद्धा तिचं काहीतरी ठाम लॉजिक असणार आणि ती आपल्या निर्णयावर ठाम असणार. शक्य आहे. म्हणजे ती इतकी बुद्धिमान आणि विचारी मुलगी आहे म्हणून तर मला ती आवडली ना. हे म्हणजे तुम्हाला सांगतो, माझा या सगळ्यावर विश्वासच बसत नाहीये. म्हणजे हे सगळं प्रत्यक्ष घडतंय गोखले साहेब. वा वा. श्रीरंग नाव आहे माझं, अकाउंटंट आहे मी. अकाउंटंट श्री? काय कसं काय येणं केलं आज बँकेत? अकाउंटंट काय? जरा ओव्हर ऍक्टिंग होतीये, बाकी सगळं ठीक आहे, पण जरा. तुम्हाला सांगतो गोखले साहेब, कॉलेजमध्ये असताना माझ्याशिवाय नाटकच व्हायचं नाही. म्हणूनच म्हणलं फार ओव्हर ऍक्टिंग करू नका. हे जान्हवी, कळलं की नाही तुला? हे अकाउंटंट आहेत. हो. मग आपण अकाउंटंटला चहा देतो का? सर, हो देतो. श्री घे ना. आय एम सॉरी. नाही, मला खात्री करून घ्यायची होती. म्हणजे जे मला माहितीये तेच तुला माहितीये ना, नाहीतर असं व्हायचं तू यांना एकदम गोखले गृहोद्योगाचे मालक समजायची. काय गोखले साहेब? चहा गरम आहे खूप. सांभाळून. सर, काय म्हणतायत गोखले साहेब? मस्त मजेत. त्यांना म्हणावं बँकेत कधी कधी चक्कर टाका, नेहमीच अकाउंटंटला काय पाठवता? मला सांग, इंदू वहिनीला आईला जाऊन सांगायची काय गरज होती ग वहिनी? नाही बेबी, इंदूनी नाही सांगितलं. मग आईला कसं कळलं? आता ते त्यांचं त्यांना ठाऊक. पण मी इंदूला चांगलं ओळखते, ती असं कधीही करणार नाही. आई पण ना, मला या घरात कोणी समजूनच घेत नाही. बेबी हे खरं नाहीये. आम्ही सगळे तुला समजून घ्यायचा प्रयत्न करतोय. वहिनी, मी इंदू वहिनीला काय म्हंटल? फक्त एवढंच ना की सधवा असून सुद्धा विधवेचं आयुष्य जगते मी. यात मनाला लावून घेण्यासारखं काय होतं ग? जाऊ दे ना बेबी, किती ताणायचं. वहिनी, मी जाऊन झाडा करते का? नाही ना. माझ्या भावना का नाही समजून घेऊ शकत तुम्ही लोक? नाही, पण बरोबरच आहे म्हणा. मुलगी एकदा लग्न करून सासरी गेली की झालं, संपलं सगळं. माहेर संपलं तिला. मग काय, राज्य फक्त वहिन्यांचंच. डोळे खूप निर्मळ आहेत त्याचे. खूप बोलके. काय झालं? काही नाही, तुझी गाडी ट्रॅकवर आली. आता तू अकाउंटंट होणार. म्हणजे वकिलाची बायको कशी वकिलीन, तशी अकाउंटंटची अकाउंटंट.
असं काही नाहीये. अकाउंटंट जीजू म्हणून पसंत आहे मला. झी5 वर संपूर्ण एपिसोड फ्री मध्ये पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.